पती पत्नीच्या घरगुती वादात 7 डिसेंबर रोजी पत्नीने पतीचे दुकान गाठून दुकानाला आग लावून निघून गेली असा आरोप पती मनीष सावरकर यांनी केला। ही घटना 7 डिसेंबर रोजी दुपारी दसरा मैदान जवळ असलेल्या परशा लेडीज शॉप येथे घडली। आग लागल्याची माहिती मनीष सावरकर यांनी मनपा अग्निशमन विभागाला दिली असता तत्काळ वाहन दाखल झाले। आगीच्या विळख्यात आल्याने दुकानातील लेडीज शॉप मधील सीट कव्हर, कुशन व इतर मशिनरीचे मोठे नुकसान झाले। आगीत 75 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अग्निशमन दलाच्या प्रसंग अवधानाने आजूबाजूचे फ्लॅट व परिसर वाचवण्यात आले। या घटनेत दुकान मालक मनीष सावरकर यांनी प्रतिक्रियेत घटनेची माहिती स्पष्ट केली। मी मनीष सावरकर नाव आहे माझं। आमचं 3 वर्षापासून बायको अशी वेगळं चालू आहे। ती दिल्लीला राहते दुसऱ्या माणसासोबत। तर मी म्हटलं तिला येऊन जाय, सर्व सोडसाळ करून लेकरायला काही घेऊन नको जाऊ। ती नाही ऐकली। तिनं शेवटी मला पैशाची मागणी केली, वारंवार पैसे मागले। याच्या पहिले मी 8 लाख रुपये चेकद्वारा दिले, 5 लाख रुपये चेकद्वारा दिले। त्यानंतर आता पण आली ती जुलै जून म्हणजे 20 तारखेला, तर तेव्हाही मला 50 लाख रुपयाची मागणी करत आहे आणि एक घर नावानं करून दे। मी म्हटलं बा मी तुला जे द्यायचं आहे कोर्टातून देतो, कारण कोर्टामध्ये आम्ही केस टाकलेली आहे। नाही तर मग ते पोरीला समोर करते, पोस्टोची केस टाकतो, असं करतो, गळे कापतो, अशा धमक्या देते पैसे मागणीसाठी। कारण त्या माणसासोबत ते राहते, तिला लग्न करायचं आहे म्हणून ते पैसे माघार करत आहे। नाही तर मग याच्यापूर्वी 2 तारखेला दुकान जाळायचा प्रयत्न केला, तेव्हाही मी पोलीसमध्ये कंप्लेंट दिली। पुन्हा 3 तारीखला गोडाऊन जाळायचा प्रयत्न केला, तेव्हाही मी कंप्लेंट केली। काल पुन्हा आली, चाकू काढला, पोलीस स्टेशनमध्ये सिगरेटा पेली, लाता मारल्या, इथं दगडफेक केली, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कैद आहे, कितीतरी व्हिडिओ दाखवले आणि गंदे भावाचे बहिणीचे म्हणजे कोणचे बी व्हिडिओ बनवून का बा हे नालायक आहे असं तसं फेसबुकपर्यंत व्हायरल केली तिला। हालाकी दोषी ती आहे, तिच्या आईलाही माहिती आहे, तिची आई पण बोलायला तयार आहे, तिची बहीण पण बोलायला, सर्व विरुद्ध आहे तिच्यावाल्या, कारण ती दारू वगैरे डेली पिते। हा त्रास आहे तिचावाला बार